आणि बळीराजानं चांगलं व्हावं ही भूमिका घेऊन आदरणीय राजू शेट्टी साहेब हे सातत्यानं हे आवाज उठवत असतात. कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे राजू शेट्टी साहेब ही त्यांची असणारी जी ओळख आहे ती सार्थ आहे. आणि या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हीच भूमिका त्यांची राहिली आहे. आणि आज काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांनी जी पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझी जी भेट घेतली आहे ती देखील त्याच तळमळीच्या अनुषंगानं घेतलेली आहे. वास्तविक पाहता आम्ही गेल्या काही दिवसात हा संपूर्णतः अराजकीय विषय आहे. आज सर्व पक्षाचं डेलिगेशन हे आहे आणि पक्षांच्या पलीकडे जाऊन आज कोकणातील शेतकऱ्यांसाठी ते सर्वांना भेटत आहेत. मात्र यापूर्वीच शेतकरी संघटना आणि काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही सोबत लढलो आहे. कोल्हापूर असेल, लातूर असेल किंवा अन्यत्र ठिकाणी देखील आम्ही अलायन्स पार्टनर म्हणून लढलो आहे. ती येणाऱ्या काळात देखील राजू शेट्टी साहेब हे आणि आम्ही सोबत असू ही राजकीय व एकंदरीत असणारी आमची कुठेतरी एक उद्घोषणा या निमित्तानं कुठेतरी अपसूक होत आहे. मात्र आजचा संपूर्णतः जो विषय आहे हा कोकणातला जो शेतकरी आहे हा हवाल दिला आहे. काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक या दोन्ही शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षदा नव्हे तर वाऱ्यावर या सरकारने सोडून दिलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा जो फटका सर्व शेतकऱ्यांना बसला आहे त्या तुलनेत हा फळबागायतदारांना आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना अधिकचा बसला आहे. त्यामुळे सातत्याने त्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि यामध्ये सरकार म्हणून सरकार काहीही करायला तयार नाही. यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यामध्ये सातत्याने आंदोलन होत आहेत. मुंबईचा महानगराचा जो विळखा आहे हा बऱ्यापैकी आता कोकणाला कुठेतरी बसला आहे. मात्र शेतकरी तगला पाहिजे, जगला पाहिजे. पहिली मुंबई, दुसरी मुंबई, कोणचा बटरफ्लाय झोन आणि यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावरच बुलडोजर नाही तर अधिकारांवरही बुलडोजर चालवला जात आहे अप्रत्यक्ष स्वरूपात, की जेणेकरून त्याला जेरीस आणायचं आणि पूर्ण कोकण जे आहे हे उद्योगपतींना देऊन टाकायचं असाही घाट त्यामध्ये असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या आंदोलनाला काँग्रेसनी समर्थन आहेच आणि त्या समर्थनाच्या अनुषंगानं एकंदरीत आंदोलनाला आमचा पाठिंबा जो आहे तो आज या ठिकाणी आम्ही विधिवत जाहीर करत आहोत. येणाऱ्या काळात जे आंदोलनं ही राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात आणि या एकंदरीत कोकणामध्ये तयार झालेल्या संघटनेच्या माध्यमातून जे होईल त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील. आमचे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होतील हे देखील या निमित्तानं आज या ठिकाणी सांगू इच्छितो. सोबतच जो शक्ती महापीठ जो मार्ग आहे त्या शक्ती महापीठ मार्गाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा तीव्र विरोध आहे, तीव्र आक्षेप आहे. कारण हा शक्ती महापीठ जो रस्ता आहे हा शक्ती महामार्ग नसून हा कुठेतरी शोषणाच्या अनुषंगानं एक टाकलेला हा साफळा आहे, रचलेला साफळा आहे. आणि सेंट्रल इंडियातून थेट समुद्रापर्यंत अर्थात बंदरापर्यंत एक कॅरिडॉर जो आहे हा कॅरिडॉर हा तयार करायचा आणि गडचिरोलीचं जे खनिज आहे हे खनिज बाहेर विकायचं. ईस्ट इंडिया कंपनी जसा कच्चा माल घेऊन जायची आणि पक्का माल आणायची अगदी त्याच धर्तीवर हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे. याच्यावर आमचा तीव्र आक्षेप आहे, तीव्र विरोध आहे. आणि या संदर्भातली सेंट्रल इंडियातून बंदरापर्यंतचा हा राजमार्ग हा रेड कार्पेट जो टाकला जातोय हा लाडक्या उद्योगपती आणि ठेकेदारांसाठी टाकला जातोय असा माझा जो आरोप होता मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या आरोपावरच प्रतिक्रिया विचारली असताना मुख्यमंत्री महोदयांनी मला बिनडोक म्हटलं होतं. त्यामुळे मला बिनडोक का म्हटलं होतं तर मी कुठेतरी तो रेड कार्पेट हा उद्योगपतींसाठी टाकला जातोय, शक्ती महापीठ मार्गाच्या माध्यमातून टाकला जातोय आणि यातून खनिजं जे आहेत हे विदेशात निर्यात करण्याचा, आदिवासी भाग हा बकाल करण्याचा आणि सगळे खनिजं जे आहेत हे लुटायचे आणि ते एक्सपोर्ट करायचे. यामध्ये विदेशात कुठेतरी संपत्ती जमवायची, काळं धन जमवायचं हा या मागचा असणारा डाव आहे. हा कुटील डाव आहे. हा आरोप मी मुख्यमंत्र्यांवर केले असताना त्यांनी माझ्याबद्दलचं सदर केलेलं जे वक्तव्य आहे
त्याची आठवण या निमित्तानं करून देतो. त्यांनी मला अजून काही म्हटलं तरी चालेल, मात्र तातडीनं हा शक्ती महापीठ जो आहे हा रस्ता त्यांनी रद्द करावा. सेंट्रल इंडियातून गोव्यापर्यंत हा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे जिथे हा रस्ता संपेल किंवा सुरू होईल नागपूरच्या परिसरातून, तिथून छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा इथल्या खनिज लुटण्याकरताही हा त्यांचा कुटील डाव आहे. या कुटील डावाला सर्वांनी यापासून सतर्क राहावं, याच्यासाठी असणारा आमचा विरोध आहे हेही या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि तुर्तास जो कोकणातला शेतकरी लढा जो पुकारला आहे, या लढ्यामध्ये आम्ही संपूर्णतः सामील आहोत, एवढंच या निमित्तानं सांगतो. गेले 2 महिने कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सातत्यानं आंदोलन करतायत. यावर्षी वैश्विक तापमान वाढीमुळं वातावरणामध्ये जे फेरबदल झालेले आहेत त्याचा परिणाम म्हणून आंबा उत्पादकांना केवळ 5 ते 8% इतकंच उत्पादन मिळालेलं आहे आणि काजू उत्पादकांना 18 ते 20% इतकंच उत्पादन मिळालेलं आहे. इतकं प्रचंड नुकसान उत्पादनामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. खर्च मात्र 100% झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वैश्विक तापमानवाढीला कोकणातल्या शेतकऱ्याचा सुतरामसुद्धा संबंध नाही, त्याची भरपाई मात्र त्यालाच करावी लागते. म्हणून एकतर केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून NDRF-मधून आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला भरीव मदत मिळवून द्यावी, त्याचबरोबर राज्य सरकारनं मदत द्यावी. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, पण त्या विमा कंपन्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार काहीच निर्णय घेत नाही, केंद्राकडे प्रस्ताव पाठवत नाही, केंद्रीय पथक अजून यायला तयार नाही. म्हणून या संदर्भामध्ये आम्ही अनेक मेळावे घेतले. देवगडला झाला, वेंगुर्ल्याला झाला, त्याचबरोबर ओरोसचा मोर्चा झाला. तिथं अधिवेशन सोडून पालकमंत्री नितेश राणे यांना तिथं यावं लागलं. कणकवलीला 4 तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आम्ही अडवून धरला. परंतु जी नुकसान भरपाई सरकारनं दिली ती अत्यंत तुटपुंजी. म्हणजे काजू उत्पादकाला तर वाऱ्यावर सोडलं आणि आंबा उत्पादकाला हेक्टरी 22,000 रुपये, म्हणजे साधारणपणे 1 गुंठ्यामध्ये 1 कलम येतं, म्हणजे एका कलमाला फक्त 220 रुपये इतकीच नुकसान भरपाई जाहीर केली. वास्तविक पाहता कोकणातला शेतकरी मजुराला दिवसाला 800 रुपये मजुरी देतो. म्हणजे एका मजुराचा अर्धासुद्धा पगार जर का नुकसान भरपाई पोटी देत नसेल, 1 कलम त्यातून आंब्याचं उत्पादन घ्यायला शेतकरी वर्षाला 3,500 ते 4,000 रुपये खर्च करतो आणि त्याला 220 रुपये सरकार देऊ पाहतंय. त्यातही हे जे काही वातावरणातले बदल, तुम्ही तुमचा चंगळवाद पोचण्यासाठी पर्यावरणाची छेड काढली, निसर्गाची छेड काढली, शिक्षा मात्र एकट्या शेतकऱ्यालाच का, असा सवाल घेऊन 50 वर्षामध्ये पहिल्यांदा कोकणातला शेतकरी आंदोलनासाठी उभा आहे आणि तो काहीतरी मागतोय. त्यानं आत्तापर्यंत कधीच काही मागितलं नव्हतं आणि अशा वेळी सरकारनं त्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला 25,000 वरून 35,000 कोटी रुपये सरकार सहजगत्या देतं, परंतु 1,500-2 हजार कोटी रुपये कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादकांना देण्याबाबतीत मात्र कंजूसपणा करतं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. जर माणूसच शिल्लक राहिला तर मग देवानं देव पण कसं टिकवायचं हेही मला कळत नाही. परंतु आजकाल या नाशिकच्या कुंभमेळ्यातनं काय होणार आहे माहिती आहे सगळ्यांना. जो कुंभमेळा मागचा फक्त 2,500 कोटीत झालेला होता, त्याला आता 35,000 कोटी रुपये खर्च करतायत. परंतु इथं शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडलं जातं आणि म्हणून आता विधानसभेत फुटकळ चर्चा झाली, उत्तर काही निघालं नाही, सरकारनं तोंडाला पानं पोसली आणि म्हणून आता उद्याच्या 18 एप्रिलला म्हणजे शनिवारी रत्नागिरीमध्ये आंबा उत्पादकांचा एक मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्या दिवशी आम्ही आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत.
गिरगाव चौपाटीला सारा कोकणातला शेतकरी एकत्रित येऊन वर्षाच्या दिशेनं आम्ही धडक मारणार आहोत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही आलो होतो. कारण हे इतके कोकणातल्या शेतकऱ्यांचे तीव्र प्रश्न असताना सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे अशी आमची धारणा होती. कारण विरोधी पक्षाचं कामच आहे की जे जनतेचे प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर आणणं आणि त्याला पाठिंबा देणं, त्यासाठी आंदोलन करणं. आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटलो, आता सपकाळ साहेबांना भेटलो आणि त्यांनी निसंदिग्धपणानं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर आम्ही सहभागीसुद्धा होऊ आंदोलनामध्ये असं सांगितलेलं आहे. आम्ही त्यांचा आभार मानतो. बाकी सगळ्या विरोधी पक्षांना घेऊन आम्ही हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की कोकणातला शेतकरी मुंबईमध्ये येऊन द्यायचा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या आधी आपली कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अन्यथा वर्षावर धडक ही अटाळ आहे. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते आज अधिवेशनानिमित्त दिल्लीला गेले आहेत. पण ते आल्यानंतर त्यांचीही आम्ही भेट घेणार आहोत. सगळ्या विरोधी पक्षांना उद्धव ठाकरे साहेबांशी संपर्क साधण्याचा गेल्या आठवड्याभरामध्ये प्रयत्न होतोय, परंतु त्यांचा संपर्क होत नाही. कदाचित होऊन जाईल किंवा फोनवरनं आम्ही त्यांना संपर्क साधू. आज खरं तर आम्ही सगळेजण हे सगळे कोकणातले शेतकरी माझ्यावर आलेले आहेत, त्यांना घेऊन सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार आहोत. शेका पक्षाचे जयंत पाटील त्यांनाही भेटणार आहोत, कारण ते तर जवळ आहेत मुंबईचे, त्यामुळे मग शेका पक्षाची सुद्धा आम्ही मदत घेणार आहोत. कुठे इथं आत्ताच त्याच्या आधी एक खुलासा करतो की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा इथंच येतो असं त्यांचा निरोप आलेला आहे. मग त्यांनाही भेटणार आहोत. आपने जो अभी पूछा है इसका जवाब ये है कि कोकण में जो आम उत्पादक किसान है वो गहरे संकट में, क्योंकि ग्लोबल वार्मिंग का जो नतीजा अब निकल रहा है कि आम का उत्पादन केवल 5 या 8% ही हो रहा है, लेकिन खर्चा उसका 100% हो चुका है. वो संकट में है. जो काजू उत्पादक शेतकरी है उसकी भी हालत यही है. इसलिए सरकार को आगे आकर एनडीआरएफ के तरफ केंद्र सरकार को एक प्रस्ताव देना चाहिए कि एनडीआरएफ में जो हजारों करोड़ रुपए पड़े हुए हैं वो अब इस संकट में नहीं देंगे तो किसके लिए, क्योंकि ये ग्लोबल वार्मिंग का नतीजा है. तो इसलिए सरकार को केंद्र सरकार के पास जाकर वहाँ का पथक मंगवाने की ज़रूरत है और साथ ही साथ राज्य सरकार को भी सहायता देनी चाहिए. लेकिन सरकार हमें भगवान के भरोसे छोड़ रही है, इसलिए हम आंदोलन कर रहे हैं. हमने मुंबई गोवा नेशनल हाईवे रोका 4 घंटे तक. हमने ओरस जिलाधिकारी कार्यालय पे मोर्चा निकला, लेकिन नतीजा कुछ निकला नहीं. इसलिए हम अब गिरगाव चौपाटी से वर्षा तक हम सारे कोकण के किसान लेकर हम जाने वाले हैं. और उसके लिए जो विपक्ष के नेता हैं उनकी एक जिम्मेदारी है, क्योंकि जब भी आम आदमी का कोई प्रश्न खड़ा होता है, समस्या खड़ी होती है, तो उसका समर्थन देना, उनको न्याय दिलवाना ये विपक्ष की जिम्मेदारी होती है. इसलिए हम विभिन्न विपक्ष नेताओं को मिल रहे हैं. कांग्रेस ने हमें समर्थन दिया है, राज ठाकरे जी ने भी समर्थन दिया है और एनसीपी के नेताओं को भी हम मिलेंगे, शिवसेना यूबीटी के नेताओं को भी हम मिलेंगे, शेतकरी कामगार पार्टी जो है उनको भी मिलेंगे. सभी विपक्ष का समर्थन लेकर हम वर्षा बंगलो पे जाने की कोशिश करेंगे. उससे पहला अगर मुख्यमंत्री चाहते हैं तो वो सरकार की तरफ से कोई सहायता अगर घोषित करते तो बात अलग है, लेकिन हम आंदोलन करके रहेंगे. आपके आंदोलन की रूपरेखा क्या होगी? विपक्ष के नेताओं से क्या बात बन पा रही है? क्या डेट पे फिक्स हुआ है? डेट हम रत्नागिरी में जो किसानों का पंचायत होने वाले शनिवार को 18 अप्रैल को, उस वक्त डेट फिक्स करेंगे. लेकिन रणनीति हमारी तैयार है. गिरगाव चौपाटी पे पूरे कोकण के किसान इकट्ठा होंगे और वर्षा की तरफ हम कूच करेंगे. उससे पहले सरकार
अगर सरकार बातचीत के लिए तैयार होती है तो हम भी तैयार है, क्योंकि समस्या का हल बातचीत में ही होता है। उस बीच में उस बातचीत अगर संभवतः बातचीत अगर हुई तो उसमें प्रमुख मांगे आपकी क्या है? प्रमुख मांगे ये है कि हेक्टरी 5 लाख रुपए मांग रहे हैं हम आम के लिए, और काजू के लिए हम मांग रहे हैं 3 लाख रुपए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।